राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये अजित पवारांचं नवनिर्वाचित आमदारांना मार्गदर्शन पाहायला मिळतंय। देवगिरी निवासस्थानी अजित पवारांच्या सर्व आमदारांची बैठक पार पडतीये। याच बैठकीत अजित पवारांनी मोठ्या संख्येने आमदार निवडून आणल्याबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात येईल। याच बैठकीत गटनेता निवडीच्या प्रस्तावावर चर्चा घेण्यात येईल आणि विधानसभेच्या गटनेत्याची निवड देखील केली जाणार आहे। देवगिरीवर सध्या ही बैठक पार पडतीये, त्यामुळे त्यातील सगळे अपडेट साम टीव्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। अजित पवार यांनाच पुन्हा एकदा आमदारांच्या माध्यमातून गटनेता म्हणून निवडून देण्याची दाट शक्यता आहे। नुकतीच ही बैठक पार पडल्याचं कळतंय। बैठक संपन्न झाली आहे। या बैठकीतनं मोठी अपडेट पाहायला मिळतेय। गटनेतेपदी अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय। दादांचे पराभूत उमेदवारही या बैठकीत उपस्थित आहेत, मात्र अभूतपूर्व यश दादांनी खेचून आणल्याचं पाहायला मिळतंय। विपरीत परिस्थितीवर मात करून अजित पवारांनी सर्वाधिक आमदार त्यांचे निवडून आणल्याचं पाहायला मिळतंय। अजित पवारांचं नवनिर्वाचित आमदारांना मार्गदर्शन या बैठकीत झाल्याचं समजतंय। ही बैठक नुकतीच संपलेली आहे आणि या बैठकीमध्ये काय घडलंय सविस्तर पाहायचंय। आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी, देवगिरीवर राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक पार पडली आहे, त्यामुळे मंत्रिमंडळातही अजितदादांच्या आमदारांना संधी देण्यात येणार यात शंका नाही। मुख्यमंत्री कोण होणार याचीच आता उत्सुकता आहे। महायुतीचं सरकार राज्यात आलेलं आहे, मात्र आता मुख्यमंत्री पदाची माळ, मंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार, कोणाला संधी मिळणार हेच पाहायचं। देवगिरीवरची राष्ट्रवादीची बैठक संपली आहे। अजित पवारांनी नवनिर्वाचित आमदारांना मार्गदर्शनही केलंय। विधानसभेच्या गटनेत्याची निवड या बैठकीत करण्यात येणार आहे आणि त्याच संदर्भात या बैठकीत चर्चा देखील करण्यात आली। अभिनंदनाचा प्रस्ताव देखील ठेवण्यात येणार आणि गटनेत्याची निवड देखील केली जाणार आहे। या बैठकीमध्ये जे घडतंय त्याची इनसाइड स्टोरी साम टीव्ही तुम्हाला दाखवते। देवगिरीवर राष्ट्रवादीच्या आमदारांची, जे नवनिर्वाचित आमदार आहेत, निवडून आलेले आमदार आहेत, तसंच पराभूत आमदार आहेत, त्या सगळ्यांची एकत्रित बैठक पार पडतीये। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे सध्या संपर्कात आहेत। रुपाली, काय घडलंय या बैठकीत? राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्याच नवनिर्वाचित आमदारांची अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली आणि याच बैठकीमध्ये आपण पाहत आहोत की अजितदादा यांची विधिमंडळाच्या नेतेपदी नियुक्ती झालेली आहे। सगळ्याच आमदारांनी एकमताने हा निर्णय घेतल्याचं कळतं आहे। सगळेच जे नवनिर्वाचित आमदार आहे यांच्यासोबतच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि सोबतच प्रफुल्ल पटेल हे असे सगळेच महत्त्वाचे नेते होते। सगळ्यांसमोरच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या सगळ्यांनीच मार्गदर्शन केलं आणि त्याच्यानंतर आपण पाहत आहोत की अजित पवार यांची एकमताने ही निवड झाल्याचं कळतं आहे। आता महायुतीमध्ये सगळ्याच पक्ष जे महायुतीचे आहेत, मित्र पक्ष जे आहेत, त्या सगळ्यांमध्ये अशा पद्धतीची ही प्रक्रिया पार पडल्यानंतर आता त्यांना सत्ता स्थापनेचा दावा करता येणार आहे। त्याच्यामुळेच उद्याच खरं तर शपथविधी पार पडेल अशी सुद्धा एक माहिती आपल्याला मिळत आहे। आणि आताच आपण बघतो आहोत की राष्ट्रवादीची ही जी बैठक सुरू होती ती संपलेली आहे। या बैठकीसाठी जेवढे निवडून आलेले उमेदवार होते ते आले होते, त्याच्यासोबतच जे पराभूत झालेले उमेदवार होते हे देखील आलेले होते आणि या सगळ्याच्या अनुषंगाने आपण बघतो की राष्ट्रवादीच्या अजित पवार यांचं जे निवासस्थान आहे, शासकीय निवासस्थान देवगिरी, याच्यावरती ही सगळी खलबत चालू होती आणि नुकतंच आता ही बैठक संपलेली आहे आणि बैठकीमध्ये अजित पवार यांची एकमताने निवड झाल्याचं आपल्याला माहिती मिळत आहे। धन्यवाद रुपाली, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। साम टीव्हीनं सगळ्यात आधी हे म्हटलं होतं, साम टीव्हीनं राष्ट्रवादी गटनेतेपदी अजित पवारांची निवड होईल असं म्हटलं होतं आणि या बातमीवर शिक्कामोर्तब झालं। दुसरीकडे शपथविधी सोहळा देखील लवकरच पार पडणार असल्याचं समजतंय।